नमस्कार. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला कधी असं वाटतं का की मनाची शांती कुठेतरी हरवली आहे? कामाचा ताण, नात्यांमधले चढउतार या सगळ्यामुळे आपलं मन खूप अस्वस्थ होतं. पण आज आपण एका अशा सोप्या पण तितक्याच प्रभावी ध्यान पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या आतच लपलेली शांती पुन्हा मिळवण्यासाठी एक किल्ली ठरू शकते. अच्छा, आता ध्यान हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं? बहुतेकदा असंच काहीतरी. अवघड आसनं, अगरबत्तीचा सुगंध आणि काहीतरी मंत्रोच्चार. पण खरंच ध्यान म्हणजे फक्त इतकंच असतं का? तर इथेच एक मोठा गैरसमज आहे. राजयोग ध्यान हे शरीराबद्दल नाही, तर ते पूर्णपणे मनाबद्दल आहे. म्हणजे ही कोणतीही शारीरिक कसरत नाही, तर हा एक खूप सुंदर, आतून येणारा अनुभव आहे, जो आपण कुठेही, अगदी आपल्या ऑफिसच्या खुर्चीत बसून सुद्धा घेऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या आत्म्याची, त्या सर्वोच्च शक्तीशी म्हणजेच परमात्म्याशी एक प्रेमळ मानसिक जोडणी आहे. मग ही जोडणी नक्की कोणामध्ये होते हे समजून घेण्यासाठी यातले दोन महत्त्वाचे घटक आधीच समजून घेऊया. एक म्हणजे मी म्हणजे आत्मा आणि दुसरा म्हणजे तो म्हणजे परमात्मा. यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची खरी ओळख. आपण ही शरीर नाही, तर आपण एक आत्मा आहोत. एक अतिसूक्ष्म चैतन्यमय प्रकाशबिंदू, जो या शरीररूपी गाडीचा चालक आहे. आणि दुसरा घटक आहे परमात्मा, म्हणजेच ती सर्वोच्च शक्ती, जे शांती, प्रेम आणि सर्व गुणांचा अथांग सागर आहेत. ते आपले आध्यात्मिक पिता आहेत आणि आपल्याप्रमाणेच ते सुद्धा एक निराकार ज्योतिबिंदू स्वरूप आहेत. चला तर मग आता बघूया की आत्म्याची परमात्म्याशी ही जोडणी नेमकी साधायची कशी. तुम्हाला वाटेल की हे खूप अवघड असेल, पण ही प्रक्रिया आश्चर्यकारकपणे खूप सोपी आहे आणि यात कोणतेही शारीरिक श्रम नाहीत. ही प्रक्रिया खरं तर फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. सगळ्यात आधी काय करायचंय तर बाहेरच्या धावपळीच्या जगातून आपलं मन हळुवारपणे काढून आत वळवायचंय. दुसरी पायरी स्वतःच्या खऱ्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करायचंय, म्हणजे मी एक शांत आत्मा आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आपलं लक्ष त्या सर्वोच्च शक्तीकडे, परमात्म्याकडे जोडायचंय. ध्यानाची सुरुवात एका सुंदर विचाराने होते. स्वतःला आठवण करून द्यायची, मी एक आत्मा आहे, शांत, शक्तिशाली. हा छोटासा विचारच आपलं लक्ष शरीराच्या बंधनातून काढून एका वेगळ्या आध्यात्मिक स्तरावर घेऊन जातो. आणि मग जसे जसे बाहेरचे विचार कमी होऊ लागतात, तसतसा एक वेगळाच हलकेपणा आणि आतून येणाऱ्या शांतीचा अनुभव यायला सुरुवात होते. आता यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा ही जोडणी साधली जाते, तेव्हा आत्म्याला परमात्म्याकडून म्हणजे त्या शांतीच्या सागरातून शांती, प्रेम आणि शक्तीच्या लहरींचा अनुभव घेता येतो. जणू काही आपण आपली बॅटरी चार्ज करतोय. याचा परिणाम शून्य अवस्था नाहीये, तर आपलं मन आनंद आणि शक्तीने भरून जाण्याची ही अवस्था आहे. आणि ही शक्ती मग आपण आपल्या दिवसभराच्या कामांमध्ये वापरू शकतो. हा अनुभव तर खूप छान वाटतो, पण याचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग? चला एक खूप सामान्य समस्या पाहूया. निद्रानाश म्हणजे झोप न लागण्याची समस्या. अनेकदा काय होतं, चिंता आणि डोक्यात सतत चालणारे विचार यांचं एक असं दुष्टचक्र तयार होतं की रात्री झोपच लागत नाही. आपल्याला माहिती असतं की चिंता करणं थांबवलं पाहिजे, पण ते जणू काही आपल्या हातातच राहत नाही. आणि इथेच राजयोग आपली मदत करतो. तो फक्त वरवरचा उपाय नाही, तो थेट आपल्या विचारांच्या गर्दीवर काम करतो. जेव्हा आपण परमात्म्याशी जोडले जातो, तेव्हा मनाला जी शांती मिळते ती आपल्या चिंतेची जागा घेते. आणि मग काय, आपल्या शरीराची जी नैसर्गिक झोपेची प्रक्रिया आहे ती आपोआप सुरळीतपणे सुरू होते. याचं एक खूप छान उदाहरण म्हणजे एका डॉक्टरचा अनुभव आहे. ते व्यावसायिक ताणामुळे निद्रानाशाने त्रस्त होते. त्यांनी सांगितलं की राजयोगाच्या नियमित सरावानंतर गेल्या 3 वर्षात त्यांना झोपेची एकही गोळी घ्यावी लागलेली नाही. हे किती मोठं यश आहे, नाही का? तर मुद्दा हा आहे की या ध्यानाच्या मूलभूत गोष्टी खूप सोप्या असल्या तरी त्याचा खोलवर अभ्यास केल्यास आपल्या जीवनातल्या अनेक क्षेत्रांमध्ये खूप सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. आता जर आपल्याला वाटत असेल की या संकल्पना आणखी खोलात जाऊन समजून घ्यायच्या आहेत आणि आपल्या रोजच्या जीवनात कशा वापरायच्या हे शिकायचं आहे, तर त्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. मुंबईस्थित कॉर्पोरेट ट्रेनर आणि लाईफ कोच महक पंजाबी याच विषयांवर खूप छान मार्गदर्शन करतात. त्या माइंडसेट आणि वैयक्तिक विकासावर आधारित पुस्तक वाचन सत्र आयोजित करतात. इतकंच नाही तर शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि प्रभावी करण्यासाठी नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या आधुनिक AI टूलचा वापर कसा करायचा हे देखील ते शिकवतात. अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याशी WhatsAppवर संपर्क साधू शकता. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे,
खरी शांती कुठल्याही बाहेरच्या परिस्थितीत किंवा व्यक्तीमध्ये नाही आहे. ती आपल्या आतच आहे. फक्त तिला अनुभवण्याची गरज आहे. तर तुम्ही तयार आहात का त्या शांतीला अनुभवण्यासाठी?